भटक्या कुत्र्यासंबंधीची सुप्रीम कोर्टाची 11 ऑगस्टची ऑर्डर आज काही प्रमाणात सुप्रीम कोर्टानेच मॉडिफाय केलेली आहे। 11 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने दिल्ली एनसीआर पुरतं फक्त जी ऑर्डर पास केली होती की दिल्ली एनसीआर मधले जे भटके कुत्रे आहेत त्यांना कॉर्पोरेशननी इम्पाउंड करावं, त्यांना शेल्टरमध्ये ठेवावं आणि त्यांना रस्त्यावरून इम्पाउंड करून शेल्टरमध्ये ठेवावं। तर त्या ऑर्डर विरुद्ध बरेचसे श्वानप्रेमी नाराज होते आणि ते सरन्यायाधीश गवई यांच्यासमोर त्यांनी मॅटर मेन्शन केलं। तर आज जस्टिस विक्रम नाथ यांनी ह्याच्यात जी 11 ऑगस्टची ऑर्डर आहे ती थोडी मॉडिफाय केलेली आहे। आता त्याच्यात मॉडिफिकेशन कसं केलेलं आहे, जस्टिस विक्रमनाथ म्हणले की ज्या कुत्र्यांना, आता दिल्ली एनसीआर मध्ये 8 ते 10 लाख कुत्रे आहेत, तर काही हजारांमध्ये कुत्र्यांना कॉर्पोरेशननी त्यांच्या शेल्टरमध्ये इम्पाउंड करून ठेवलं होतं। तर त्या सर्व कुत्र्यांवर रेबीजचं इंजेक्शन त्यांना देऊन, त्यांना जंताचं औषध देऊन आणि त्यांना स्टेरिलाइज म्हणजे त्यांची नसबंदी करून परत रस्त्यावर किंवा त्या वॉर्डात सोडण्यात यावं। पण श्वानप्रेमी कुठेही रस्त्यावर त्यांना खाऊ घालू शकत नाही। कॉर्पोरेशननी त्यांच्यासाठी फीडिंग पॉइंट बनवावा आणि तिथे श्वानप्रेमी जाऊन काही ज्यांना जेवण द्यायचं असलं त्या पॉइंटवरच ते देऊ शकतात। आणि जर श्वानप्रेमींनी या ऑर्डरचं उल्लंघन केलं आणि कुठेही रस्त्यावर कुत्र्यांना खाऊ घातलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। पण आता अजून एक सुप्रीम कोर्टाने केलं आहे, 11 ऑगस्टची ऑर्डर जी होती ती फक्त दिल्ली एनसीआर पुरतं होती। आता सुप्रीम कोर्टाने ही देशव्यापी केली आहे। देशव्यापी म्हणजे ही ऑर्डर आत्ताच इम्प्लिमेंट होणार नाही, इम्प्लिमेंट होईल फक्त दिल्ली एनसीआर मध्ये। म्हणजे जे कुत्रे दिल्ली एनसीआर मध्ये इम्पाउंड केले गेले आहेत त्यांना परत ट्रीटमेंट देऊन बाहेर सोडण्यात येईल। रेबीज झालेले कुत्रे आहेत त्यांना आतच ठेवलं जाईल। पण आता पूर्ण देशातल्या चीफ सेक्रेटरी आणि अॅनिमल हजबेंड्री सेक्रेटरींना नोटीस इश्यू झालेली आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही भटक्या कुत्र्यांबद्दल तुमचं म्हणणं जे आहे ते 8 आठवड्याच्या आत तुम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडावं। आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे दिल्ली एनसीआर पुरतच नाही, आपण एक नॅशनल पॉलिसी रेकमेंड करू गव्हर्नमेंटला, एक राज्य म्हणजे देशव्यापी पॉलिसी भटक्या कुत्र्यांबद्दल केली जाईल। तर आता आजचं मॉडिफिकेशन कसं आहे, जे जप्त केलेले इम्पाउंड केलेले कुत्रे आहेत त्यांना ट्रीटमेंट देऊन परत रस्त्यावर सोडण्यात यावं, त्यांच्यासाठी वेगळे फीडिंग पॉइंट बनवण्यात यावे आणि ही ऑर्डर फक्त दिल्ली पुरती आहे। आता देशातले जे सगळे मॅटर आहेत वेगवेगळ्या हायकोर्टातले भटक्या कुत्र्यांसंबंधी तेही मॅटर सर्व सुप्रीम कोर्टाने स्वतःकडे वर्ग करून घेतलेले आहेत आणि जे श्वानप्रेमी सुप्रीम कोर्टात आलेले आहेत या ऑर्डर विरुद्ध त्यांना सांगण्यात आलं आहे की तुम्ही 2 लाख रुपये डिपॉझिट करा सुप्रीम कोर्टात, तुमचं बॉनाफिडी म्हणजे तुम्ही जेन्युइन आहात का नाही ते प्रूव्ह करायला। आणि हे जे 2 लाख रुपये ते डिपॉझिट करतील ते श्वानांसाठी म्हणजे भटक्या कुत्र्यांच्या वेलफेअरसाठी वापरले जातील आणि 8 आठवड्यानंतर 2 महिन्यानंतर हे मॅटर परत ऐकण्यात येईल आणि मग सुप्रीम कोर्ट पुढचा निर्णय देईल। आता सर्व राज्य त्यांचं म्हणणं मांडतील आणि मग सुप्रीम कोर्टाला समजेल की ह्याची व्याप्ती किती आहे आणि काय नुकसान आहे। आता कुठले राज्य याच्यावर काय स्टँड घेतात, भटक्या कुत्र्यांविरुद्ध स्टँड घेतात, फॉर स्टँड घेतात, ते आपल्याला बघावं लागेल। तर आजच्या ऑर्डर मॉडिफिकेशन मध्ये दोन्ही साईडला दिलासा आहे। दिलासा म्हणजे जे श्वानप्रेमी आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे की भटक्या कुत्र्यांना ज्यांना इम्पाउंड केलं होतं त्यांना ट्रीटमेंट देऊन स्टेरिलाइज करून जंताचं औषध देऊन परत रस्त्यावर सोडण्यात येणार आहे। आणि जे भटक्या कुत्र्या विरोधात आहेत ते फक्त सुरुवातीला म्हणत होते ही ऑर्डर तर दिल्ली पुरती आहे, आता ह्याची व्याप्ती पूर्ण देशात झालेली आहे। म्हणजे ही ऑर्डर फक्त दिल्लीत आता तुर्तास इम्प्लिमेंट होईल, परत त्यांना इम्पाउंड केलं होतं त्यांना परत सोडण्याचं। पण देशामधल्या सगळ्या राज्य जेव्हा त्यांचं मत सुप्रीम कोर्टात प्रकट करतील, त्यांचा अभिप्राय व्यक्त करतील, तेव्हा सुप्रीम कोर्ट मग एक मेन डिसिजन देईल। तर ह्याला काही महिने लागतील आणि जे डिसिजन देईल ते रेकमेंड करतील की एक नॅशनल पॉलिसी करण्यात यावी भटक्या कुत्र्यासंबंधी की ज्याच्यात श्वानप्रेमी पण खुश होतील आणि जे भटक्या कुत्र्यांविरोधात आहेत जो मेनेस आहे डॉग मेनेस त्याच्यावर पण काहीतरी कारवाई केली जाईल। आता महाराष्ट्रातल्या काही जणांचं म्हणणं आहे की मग कबूतरखान्याचं काय, सुप्रीम कोर्ट म्हणलं आहे की भटक्या कुत्र्यांसाठी फीडिंग पॉइंट केले जातील आणि तिथेच त्यांना तुम्ही खायला घालू शकता। तर आता आजची ऑर्डर ही आहे ही दिल्ली एनसीआर पुरती आहे आणि श्वानांपुरतीच आहे, म्हणजे भटक्या कुत्र्यांसंबंधीच आहे। कबूतरखान्या संबंधी किंवा काय कोणाला जर कोर्टात जायचं असलं तर ते मुंबई हायकोर्टात जाऊ शकतात, त्यानंतर सुप्रीम कोर्टात येऊ शकतात, तो वेगळा विषय आहे। आजचा जो विषय आहे तो भटक्या कुत्र्यांविषयी आहे आणि आजच्या ऑर्डरनी सुप्रीम कोर्टनी थोडं बॅलन्स करायचा प्रयत्न केलेला आहे। पण पुढे सुप्रीम कोर्ट जेव्हा देशातले सर्व राज्यांचा अभिप्राय येईल त्यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते आणि एक नॅशनल पॉलिसी
एक देशव्यापी पॉलिसी ह्याच्यावर ते रेकमेंड करतील सरकारला की तुम्ही असे गाईडलाईन्स करावे आणि ते फॉलो केल्या जावेत. तर आता सर्व भटक्या कुत्र्यांना तुम्ही इम्पाऊंड करू शकता का? तुमच्याकडे तेवढी कपॅसिटी आहे का? मग सुप्रीम कोर्ट नंतर म्हणू शकतं की तुम्ही तुमचे इम्पाऊंड सेल जे आहेत ते वाढवा, जे रोगी कुत्रे आहेत त्यांना इम्पाऊंड करा. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की रेबीज युक्त जे कुत्रे असतील ते लगेचच त्यांना इम्पाऊंड करून आत घेण्यात येईल आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्यात येईल. आणि जर कोण श्वानप्रेमी याच्यामध्ये आला आणि काय गोंधळ क्रिएट केला आणि त्या अधिकाऱ्यांविरुद्ध काय त्यांनी केलं किंवा त्यांच्यावर काही जोर जबरदस्ती केली तर त्यांच्यावर त्या श्वानप्रेमींवर गुन्हा नोंदवला जाईल. म्हणजे सुप्रीम कोर्ट सक्त पण झालेला आहे, स्ट्रिक्ट झालेला आहे आणि काही प्रमाणात त्यांनी श्वानप्रेमींना पण खुश केलं आहे, असं सांगून की तुर्तास दिल्लीतल्या कुत्र्यांना तुम्ही ट्रीटमेंट देऊन परत रस्त्यावर त्यांना सोडण्यात यावं. पण आता ह्यांनी ही काय फायनल ऑर्डर नाहीये, ही एक प्रिलिमिनरी मॉडिफिकेशन ऑर्डर होती. 11 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने सुओ मोटो म्हणजे स्वतः संज्ञान घेऊन या प्रकरणात सुनावणी केली होती. त्यावेळेस जस्टिस पार्डीवाला यांचं बेंच होतं. आज जस्टिस विक्रमनाथ यांच्या त्रिसदस्यीय बेंचनी ती ऑर्डर मॉडिफाय केलेली आहे आणि बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुप्रीम कोर्टाने. तर तुर्तास ही बातमी आहे. आता 8 आठवड्यांनी 2 महिन्यांनी काय होईल, सर्व राज्य त्यांचं उत्तर देतील, मग कोण फॉर अगेन्स्ट असतील राज्य, मग त्याच्यावर सुनावणी होणार आणि मग जजमेंट येणार आणि मग नॅशनल पॉलिसी सुप्रीम कोर्ट आज म्हणले की आम्ही रेकमेंड करू, तर ह्याला काही महिने लागतील.